सेबीच्या टोटल एक्सपेन्स रेशो रिलेटेड प्रपोजलमुळे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सच्या रिटर्न्समध्ये नक्कीच चांगला फरक दिसणार आहे. जास्त रिटर्न्स कमवण्याची एक उत्तम संधी आपल्याला त्यामुळे लाभणार आहे. मग या प्रपोजलमध्ये नक्की काय आहे जाणून घेऊया. सेबीने 3 महत्त्वाचे मुद्दे या प्रपोजलमध्ये मांडलेत. सगळ्यात पहिला म्हणजे प्रोसिजर्स डिजिटाइज करायच्या. म्युच्युअल फंड स्कीम पेपर्स किंवा न्यूजपेपरमध्ये देण्यात येणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इन्व्हेस्टरला परत परत पाठवण्यात येणारे डॉक्युमेंटेशन हे सगळं काही डिजिटाइज करून एक्सपेन्सेस कमी करावेत असं प्रपोजलमध्ये पहिला मुद्दा म्हटलेला आहे. दुसरा अतिशय महत्वाचा म्हणजे आतापर्यंत जीएसटी एसटीटी हे टोटल एक्सपेन्स रेशो मध्ये कन्सिडर व्हायचे. यापुढे मात्र एएमसी ला स्वतःला किंवा फंड मॅनेजरला स्वतःला हे टॅक्सेस बेअर करायचे आहेत आणि ते इन्व्हेस्टरला चार्ज करायचे नाहीयेत. यामुळे टोटल एक्सपेन्स रेशो नक्कीच कमी होणार आहे. तिसरा अत्यंत महत्वाचा म्हणजे ब्रोकरेज. एएमसी ब्रोकरेज म्हणून 0.12 एवढे पर्सेंट प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर प्रत्येक बाईंग आणि सेलिंगवर आतापर्यंत आकारत होते आणि ते टोटल एक्सपेन्स रेशो मध्ये पकडले जात होते. यापुढे मात्र सेबीने असं सांगितलेलं आहे की 0.02% एवढेच ब्रोकिंग चार्जेस लावले गेले पाहिजेत. हे करण्यामागचं उद्दिष्ट हे आहे की हे ब्रोकर्स केवळ बाईंग आणि सेलिंग करत नाहीत तर त्यांचा रिसर्चही एएमसी ला ऑफर करतात. या रिसर्चचे पैसे यापुढे एएमसी बेअर करणार आहे आणि इन्व्हेस्टरला या सगळ्याचा खूप चांगला नफा मिळणार आहे. हे लगेच घडणार आहे का तर नाही. सेबीने आता हे प्रपोजल विचारांती ठेवले. इन्व्हेस्टर्स कडून, इन्स्टिट्यूट कडनं आणि महत्वाच्या तज्ज्ञांकडनं यावर इनपुट्स मिळवण्यात येत आहेत 17 नोव्हेंबर पर्यंत. त्यानंतर हे प्रपोजल पास होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत आणि ते झालं तर आपल्याला आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स मिळणार आहेत.